शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली होती आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत। महापूजा झालेली आहे आणि खूप खूप स्वागत। जेजुरीमध्ये मागच्या वर्षी भेटलो होतो वाल्मिक ऋषींच्या तिथे डायरेक्ट तुम्हाला महापूजेचा मान दिलाय, काय वाटतं? नाही, मी पांडुरंगाला अशी विनंती केली होती, मागच्या वेळेस आपल्यासमोरच केली होती की तुमच्या खऱ्या भक्ताला या ठिकाणी पूजेचा मान द्या। तेव्हा असं माहिती नव्हतं की मला हा मान मिळेल, पण पांडुरंगाने मला निवडलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या आशीर्वादानं या राज्यातला जो शेतकरी आहे, सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याची शक्ती मला मिळेल आणि त्या शक्तीचा सकारात्मक उपयोग मी करेन। महाराष्ट्रातले युवा जे आहेत जास्त करून तो विशेषत्वाने तुमच्या प्रेमात आहेत, तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, काय स्वप्न दाखवताय आगामी वर्षात की हे होईल बाबा? नाही, स्वप्न तर बघितलीच पाहिजेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती देखील ठेवली पाहिजे। आणि म्हणून आज आपण मेक इन महाराष्ट्रासारखा जो कार्यक्रम हातात घेतला आहे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पाहिजे आणि आमच्या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे। हे जे स्वप्न मोदीजींचं आहे, हे जे स्वप्न आमचं आहे, ते निश्चित पूर्ण करू। अगदी शेवटचा प्रश्न, आज काय वाटतं सगळी महापूजा तुमच्या हस्ते होते, याआधी स्वप्न पाहिलं होतं अशा प्रकारचं? खरं म्हणजे नव्हतं बघितलं, कधी वाटलंही नव्हतं, पण पांडुरंगाचा आशीर्वाद झाला, आदेश मिळाला, या ठिकाणी आलो, खूप मनशांती मिळाली, खूप समाधान वाटलं। खूप खूप धन्यवाद। तर देवेंद्र फडणवीस आहेत आपल्यासोबत की ज्यांना महापूजेचा मान त्यांना मिळालाच आहे, मात्र सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना सुखी ठेवण्याचं काम येत्या आगामी वर्षात करू, असंच त्यांनी यावेळी मत व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, पंढरपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।